काय टोल व्हायचा आम्हाला आम्ही मीराबाईंच्या ठाण्याला जाणारी माणसं आम्ही मुंबईला जात नाही आम्हाला टोल लागते आम्ही इथे आम्ही टोल का बघा आमच्या गाड्या आम्ही बघा आणि 12 वर्ष झाले आम्ही ट्रॅफिक MSRTCचा टोल आहे MSRTCचा हा टोल दैसा टोल नाका MSRTCचा आहे हा मुंबई एंट्री पॉइंट आहे हा नॅशनल हायवेचा नाही म्हणून MSRTCचा टोल हा मुंबई एंट्री पॉइंट वरच असला पाहिजे। आता मंत्री महोदय बोलतात कसा टोल नाका होतो बघू आम्ही कायद्यामध्ये NHAIनी निगेटिव्ह उत्तर दिलेलं आहे पण यांचा इगो हर्ट झालेला आहे त्याच्यामुळे यांनी दौरा लावला। या दौऱ्यामध्ये आम्ही मनसेने आमची सांगायला आलो यांनी उलटा NHAIला झापलं। पण कसं आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी तुम्ही सुद्धा समोर प्रश्न विचारला त्यांना उत्तर देता आलं नाही। नॅशनल हायवेच्या जागेवर MSRTCचा टोल होत नाही। दुसरं ऑक्ट्राईज दाखवायचं आहे तिकडे मोठं टेंडर काढून 1500 कोटीला हा मॉलसाठी रेस्टॉरंटसाठी हा TDR दिलेला आहे। सरकार नेमकं करते कोणासाठी महापालिका हॉस्पिटल बांधतात की शॉपिंग मॉल बांधतात आणि आम्ही ऑफिस मध्ये मरतो आम्ही कामाला जात नाही आम्ही मरतो। आज प्रताप सरनाईक त्यांचा एरिया सोडून आमच्या एरियामध्ये टोल लगाने आले आम्ही सहन करणार नाही। ऐसा भी कहा जा रहा है कि 13 तारीख को शिफ्ट किया जाएगा अभी देखो आपके सामने उनको रोड साइड से भी नहीं भेजा हमने। कायदा कानून सबके लिए एक है मंत्री हो या गरीब हो उनको लाइन में भेजा है हमने। लोग चाहिए 12 साल से ट्रैफिक है उनको भी मालूम होता ट्रैफिक का केस है। टोल नाका कायदेशीर होणार नाही कायदेशीर होणार नाही। आम्हाला बैठक फैठक काय नको कोणाच्या आम्हाला कायदा माहिती आहे कायदेशीर टोल नाका होणार नाही हे आम्हाला माहिती आहे। इकडे टोल नाका होणार नाही मूलभूत सुविधा रोड नाही सर्व्हिस रोड नाही खड्डे करावे 600 कोटी खाल्ले कॉन्ट्रॅक्टरनी आणि हे टोल नाका लावताय म्हणजे आम्हाला मिळेल माणसाचं मर्डर करायचा विचार चाललाय का असं बोलला जातं। व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीट टाकण्यात जातं त्याच्यात थर्ड ऑडिट लागलं तोही खराब झाला आणि त्याच्यात चौकशी लागले तरी सरकार त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी करते आश्चर्य आहे। निर्मल म्हणून आहे ती आता सध्या काम करत आहे का मला माहिती नाही पण त्यांची चौकशी सुद्धा लागलेली आहे। पण मूलभूत रोड होत नाही आणि टोल नाका पाहिजे पैसे छापायचं काम आहे पैसे पाहिजे। 2027 ला जर दैसा टोल नाका संपतोय तर आता गरज काय हो शिफ्टिंग करायला शिफ्टिंगचे पैसे खायचे काय कोणाला। हिंदी में सवाल पूछो। सर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक और नेशनल हाईवे के कर्मचारी यहाँ दौरा क्या कहना चाहेंगे आप? यहाँ पे महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दैसा टोल नाका के शिफ्ट के लिए वसई विरार में एक एरिया में आए थे। उनका कोई वसई विरार से ताल्लुकात नहीं है तो भी यहाँ जोर जबरदस्ती टोल नाका सर्वेक्षण रील बनाने के लिए रहेगा ऐसा लग रहा है मेरे को। रील बनाने के लिए अभी आजकल बहुत फैशन हो गया है रील बनाने का पर यहाँ पे कायदे के हिसाब से आपने ही पूछा NHAI को कि MSRTC का टोल हो सकता है क्या उन्होंने जवाब दिया कुछ नहीं दिया कायदे से होने फिर जोर जबरदस्ती ये मिनिस्टर लोग इनको ऑफिसर को क्यों हमारे बीच में लाते इधर टोल ले रहे पैसा दे रहे रोड हो रहा है छोटा छोटा बच्चा एक्सीडेंट अपना ट्रैफिक की वजह से मौत हो रही है और कोई किसको पड़ी नहीं इनको टोल नाका बजाने के लिए। आज तक कभी रोड कैसा हुआ है पूछा नहीं किसने टोल नाका के लिए 4 बॉडीगार्ड लेके आ गए ये कौन सा लोकशाही है। इसके लिए हम लोगों ने सारियों ने यहाँ विरोध किया और यहाँ से उनको रॉन्ग साइड से भी नहीं जाने दिया। हमें रॉन्ग साइड जाने हमें चलान पड़ता है फिर मिनिस्टर क्यों जाए हमने भी उनसे सही दिशा में जाने के लिए कहा वो सही दिशा से गए। रही बात यहाँ जो है यहाँ राजकीय बात नहीं है पर जोर जबरदस्ती कुछ भी करने का फोटोग्राफ करने का और अपना वोकल बताने का। अभी वो शिफ्टिंग है ना MSRTC का टोल है लॉ के हिसाब से MSRTC का टोल NHAI के रोड पे नहीं हो सकता है हो ही नहीं सकता है तो क्यों कर रहे हैं जोर जबरदस्ती करे। ये थाना घोड़बंदर रोड नहीं है ये वसई तालुका है समझ के रोको सब जन इधर कुछ भी करके जाए ये होने नहीं देंगे
स्थानिक आहोत. हम किसी नेता से कोई दुश्मनी नहीं है, पर हमें अगर जोर जबरदस्ती कोई करता रहेगा आमची मुलं तो शाळेत हम नाही जात. कायदे के हिसाब से और आंदोलन के हिसाब से उत्तर देंगे और टोल नाका लगेगा तो पहिला हमारे टूटेगा. आम्हाला रेट देतात. मग आम्ही टॅक्स पण भरा, आमच्या गाड्यांचे नुकसान होते ते वेगळं, डिझेल जातो, म्हणजे सगळं आम्ही सहन करायचं. टोल नाका का स्पूट शिफ्ट हो रहा है, या नहीं होगा. क्या है ते बोलून कुठे जातात? ऐसा इजी है क्या बिना टेंडर का टोल नाका शिफ्ट करें? NHAI ने नेगेटिव रिप्लाई दिया है, कशासाठी उन्होंने होता? ट्विटर से उनका जनतेसाठी होता ना तुम्ही. आमच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही त्यांना का विचारता? तुम्हाला माहिती नाही? हम में कुछ भी हो जाए कैसे करते हम माहिती देखेंगे नाही तुम्हाला? देखेंगे ना आणि कैसे होता तुमचा एरिया ना हा, तर इकडे कशाला येता तुम्ही?